जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार. काय केल्यानंतर भारत आर्थिक महासत्ता होईल याच्यावर मी माझ्या आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारे प्रकाश टाकणार आहे. भारत देशातील शास्त्रज्ञ चंद्रयान, मंगळयान विविध मोहिमा राबवून त्याच्यावर करोडो रुपये खर्च करतात आणि त्याचा कोणताही फायदा भारत देशातील सर्वसामान्य जनतेला होत नाही आहे. इतर ग्रहावर जाऊन तेथील फोटो काढणे आणि तेथून माती घेऊन येणे याच्यावर एवढा पैसा खर्च होणे योग्य नाही आहे. हाच पैसा भारत देशातील सुखसुविधावर खर्च केल्यास त्याचा अधिकचा फायदा भारत देशातील जनतेला होईल. भारत देशामध्ये कित्येक गर्भश्रीमंत देवस्थान आहेत. या देवस्थानपाशी करोडो रुपयाची संपत्ती आहे. देवस्थानला आवश्यक असणारा पैसा सोडून जर शिल्लक पैसा भारतीय आर्थिक निधीस दान केला असता भारत आर्थिक महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही आहे. भारत देशामध्ये शासकीय यंत्रणा चालते. सरकारी नोकरीमध्ये हुशार लोक असणं खूप गरजेचं आहे. भारत देशामध्ये एक कायदा होणं खूप गरजेचं आहे. जो हुशार त्यास नोकरी तो कोणत्याही जाती धर्माचा असला तरी चालेल, पण एखाद्या शासकीय नोकरीस न्याय द्यायचा असेल तर तिथं अत्यंत हुशार व्यक्ती असणं आवश्यक आहे. जर मी सांगतो हे बदल जर भारत देशामध्ये भविष्यात घडले तर भारत देश आर्थिक महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही आहे. आई राजा उद उद बोल भवानी माता की जय. जय भवानी, जय श्रीराम, जगदंब, हर हर महादेव, हर हर महादेव. भारत माता की जय. भारत माता की जय.